नमस्कार. प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं माधवीताईंना खूप वाईट वाटत असतं. माधवीताई खूप रडत असतात. त्यांना मुक्ताची खूप काळजी वाटत असते. त्याचवेळी तिथे इंद्राताई येतात. आता माधवीताईंची ती अवस्था पाहून इंद्राताईंनासुद्धा खूप वाईट वाटत असतं. आता इंद्राताई माधवीताईंना शांत करत म्हणतात, आता रडायचं नाही, दुसऱ्यांना रडवायचं. ते मेकअपचं दुकान माझ्या घरात ठाम मारून बसलं आहे ना, आणि म्हणूनच मला काही बोलता येत नाही आणि त्याचसाठी मी इकडे आली आहे. मी समजू शकते तिला मी घरात ठेवणं योग्य नाही आणि मलाही बरं वाटत नाही. तर त्यानंतर माधवीताई इंद्राताईंना म्हणतात, मलाही तोच प्रश्न पडला की त्या सावनीला तुम्ही असा बिंदास कसं काय ठेवून घेतला आहे. कसं आहे ना 102, मी बाहेरगावी गेले काय आणि तुमच्या जिभेची तुमच्या कोयत्याची धार कमी झाली की काय असंच मला वाटत होतं. तर इंद्राताई म्हणू लागतात, 101, माझ्या कोयत्याची धार कमी झाली नाही, पण माझ्या काळजाचा तुकडा माझा आदी, तो त्या कोयत्याच्या धारेचा घाव होऊ नये म्हणून मी गप्प बसली आहे. मला आदित्यची काळजी वाटत आहे आणि त्याचसाठी मी शांत आहे. नाहीतर एक घाव 2 तुकडे मी कधीच केले असते. आता इंद्राताईंचं बोलणं माधवीताईंनाही पटत असतं. माधवीताई म्हणू लागतात, नातवंडांची माया काय असते मला माहीत आहे. मी पण एक आजीच आहे. काय आहे, आदित्य मुक्ताशी कसाही वागला तरीसुद्धा तो फार गुणी मुलगा आहे. त्याची काहीही चूक नसताना या सगळ्यामध्ये त्याचीच फरफट होत आहे. मला आदित्यची खूप काळजी वाटत आहे, पण या सावनीचं काय, काहीतरी केलं पाहिजे. इंद्राताई म्हणतात, करायलाच पाहिजे, आपण दोघींनी मिळून करायचं आहे. तर आता माधवीताई विचारतात, काय? इंद्राताई म्हणतात, हो, तू आणि मी मिळून त्या सावनीला घराबाहेर हाकलायचं आहे. कोयता आणि मेथीची जुडी दोघींनी मिळून ते मेकअपचं दुकान घरातून हाकलवून द्यायचं आहे. तुला कबूल आहे का? परंतु माधवीताई काहीच बोलत नसतात. इंद्राताई म्हणू लागतात, मला माहीत आहे तू मला आवडत नाही आणि तुलाही मी आवडत नाही, हे अख्ख्या जगाला माहीत आहे. पण हो, आता आपल्या दोघांना एकत्र यावंच लागेल, कारण आपल्या दोघांचा निशाणा एकच. तर आता माधवीताई म्हणतात, हो, आलंय माझ्या लक्षात, आता तिला घराबाहेर काढायचं आहे. तर आता इंद्राताई म्हणतात की हो. तर आता माधवीताई म्हणू लागतात, ह्या सगळ्यासाठी तुम्ही एकट्याच सक्षम आहात, हे करू शकता तुम्ही. तर आता इंद्राताई म्हणतात, मी तर तिला केव्हाच घराबाहेर काढली असती, परंतु तुमची मुलगी नको तितकी चांगली आहे, तिला घराबाहेर मी काढू शकते, परंतु तुमची मुलगी तिला घराबाहेर काही काढू देणार नाही. आता इंद्राताईंचं म्हणणं माधवीताईंना पटतं आणि इंद्राताई म्हणतात, तेच तर अवघड जागेचं दुखणं आहे, कारण मुक्ता सगळ्यांना समजून घेत असते आणि म्हणूनच तर आपण काहीही करू शकत नाही. मग आता आपण काय करायचं आहे? तर इंद्राताई माधवीताईंना म्हणतात की युती करायची आहे. माधवीताई म्हणतात, युती करायची म्हणजे त्यासाठी काहीतरी प्लॅन तर आखलाच पाहिजे ना. तर आता इंद्राताई म्हणू लागतात, त्याची तर व्यवस्था मी अगोदरच करून ठेवली आहे, माझ्या डोक्यात प्लॅन आहे. आणि आता इंद्राताई त्यांचा प्लॅन माधवीताईंना सांगतात. आता माधवीताईंनाही इंद्राताईंचा प्लॅन पटलेला असतो. आता माधवीताई म्हणू लागतात, खरंच तुमच्या डोक्यात खरंच खूप छान प्लॅन आहे, परंतु एक सांगू का, मला इतके दिवस वाटत होतं की तुम्ही या डोक्याचा वापर फक्त वेणी घालण्यासाठीच करत आहात, परंतु नाही, तुम्ही तर खूप हुशार आहात. तर आता इंद्राताई म्हणतात, वेणी तर मी रोजच घालते, परंतु तू आता काय म्हणालीस, तू माझी चेष्टा केलीस की तारीफ केलीस? तर आता माधवीताई म्हणतात, तारीफच केली आहे. तर आता माधवीताई म्हणू लागतात की आपला जर हा प्लॅन वर्क झाला ना, तर सावनी घराबाहेर आणि आपला आदित्य आपल्याजवळ असेल. आपला हा प्लॅन खूप छान पद्धतीने वर्क व्हायला पाहिजे. आता दोघे मिळून हात मिळवणी करतात आणि सावनीला घराबाहेर हाकलायचं ठरवतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, मुक्ता ही आईचा विचार करत असते. मुक्ता ही मनाशीच म्हणू लागते, बिचारी आई एवढं दुरून आली आणि आता हे सगळं काही पाहावं लागलं आहे. तिला या सगळ्यामुळे खूप त्रास होत आहे. मेहिकासाठी तिचा जीव तुटत होता, परंतु तिच्यापेक्षा माझ्यासाठी तुटतोय. मला माहीत आहे आई, तुला माझी काळजी वाटत आहे आणि म्हणूनच तुला त्रास होत आहे, परंतु आई मला तू समजून घे ना, माझेही हात दगडाखाली आहेत ग. आई, मला माहीत आहे की तुला माझ्या भावना कळत असतील, कारण काही झालं तरी तू माझी आई आहेस आणि मला नक्कीच समजून घेशील. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, आदित्य आणि सागरच्या गप्पा चाललेल्या असतात. ठरल्याप्रमाणे सागर आदित्यशी मैत्रीप्रमाणे बोलत असतो. एका मित्राप्रमाणे त्याला विचारत असतो की आजचा दिवस कसा गेला. तर आदित्य म्हणू लागतो, खूप छान गेला. तर आता सागर आदित्यला म्हणतो, आदित्य तुझी टेस्ट होती ना, मग ती कशी गेली आहे? तर आदित्य थोडा गडबडतो आणि नंतर म्हणू लागतो, मस्त गेली.
तर त्यानंतर आदित्य आणि सागरच्या क्रिकेटच्या गप्पा चालू असतात. आता मुक्ताही त्यांच्यासाठी पॉपकॉर्न बनवत असते. आता मुक्ता त्यांच्यासाठी पॉपकॉर्न घेऊन येते. आता त्या दोघांच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून मुक्तालाही खूप आनंद झालेला असतो. मुक्ता खूप खुश असते. तर आदित्य आणि सागरच्या गप्पा रंगत आलेल्या असतात. तर मुक्ताही आदित्य आणि सागरला म्हणते, हे घ्या तुमच्यासाठी गरमागरम पॉपकॉर्न, परंतु हात भाजेल, हात लावू नका, खूप गरम आहेत, सावकाश खा, असं म्हणत आता मुक्ता तिथून निघून जात असते. तर आता सागरा आदित्यच्या मदतीनेच मुक्तावर उशी फेकून मारतो. आता मुक्ताही विचारते की हे काय आहे. तर सागर नाटक करत म्हणतो, पॉपकॉर्न, आणि तुम्हीच म्हणालात ना की गरम आहेत आणि म्हणूनच आम्ही खात नाही आहोत, शांत आहोत. तर मुक्ता म्हणते, हो का, मग ही उशी कोणी फेकून मारली. तर सागर म्हणतो, उशी नाही नाही, आम्ही नाही फेकून मारली, कारण मी तर पॉपकॉर्न खात आहे. आदित्यला विचारा तुम्ही. तर आता मुक्ता ही आदित्यला विचारते, आदित्य तू. तर आदित्य म्हणू लागतो, नाही, मी काही उशी वगैरे फेकून मारली नाही. तर मुक्ता म्हणू लागते, आधी तू नाही मारलीस, तुझ्या पप्पांनी नाही, मग ही उशी कदाचित आभाळातूनच पडली असावी, असं म्हणत मुक्ता ही सागर आणि आदित्यच्या नकळतपणे ती उशी सागरवर फेकून मारते आणि तिथून निघून जात असते. तर आता सागर ती उशी घेतो आणि मुक्तावर फेकून मारत असतो. तर मुक्ता विचारते, हे काय आहे. तर सागर म्हणू लागतो, काय माहीत, कदाचित आकाशातूनच पडली असेल. तर आता सागर आणि मुक्ता एकमेकांसोबत मस्ती करत असतात. आता सागर हा मुक्तावर उशी फेकून मारत असतो, तर मुक्ताही सागरवर उशी फेकून मारत असते. आता त्या दोघांचा खेळ रंगत आलेला असतो. आता आदित्यही त्यांच्यामध्ये सामील होतो. आता आदित्य सागरजवळ उशी फेकतो. तर सागर म्हणू लागतो, अरे तू माझ्याजवळ काय फेकत आहेस, तू आपल्या टीममध्ये आहेस ना, माझ्या टीममध्ये, मग यांच्यावर फेकायची आहे. आता आदित्यसुद्धा मुक्तावर उशी फेकून मारत असतो. तर सागरही उशी फेकून मारत असतो. आता तिघही खूप छान मज्जा करत असतात. परंतु त्याच वेळी तिथे सावनी येते आणि मुक्ताचा धक्का सावनीला लागतो. मात्र आता सावनी गैरसमज करून घेते आणि मुक्ताला म्हणू लागते, हे काय आहे. मुक्ता म्हणते, सॉरी, चुकून लागला. तर सावनी म्हणू लागते, नाही, तू मुद्दाम धक्का दिलायस ना. तर मुक्ता म्हणू लागते, मी असं मुद्दाम का करेन, आम्ही तर तिघही खेळत होतो. आता मात्र सावनी ही आदित्यकडे पाहते. आता आदित्य मुक्तासोबत खेळत होता हे पाहून सावनीला धक्काच बसतो. आता सावनीला मात्र राग आलेला असतो. तर सावनी मुक्ताला म्हणते, ठीक आहे, मी जरा बाहेर जाऊन येते. आता तेवढ्यातच इंद्राताई तिथे येतात आणि म्हणू लागतात, थांब थांब थांब. तर आता सावनी विचारते, काय आहे. तर इंद्राताई म्हणतात, तू बाहेरच जात आहेस ना, मग एक काम कर, बाजारात जा, ही सामानाची यादी देत आहे, त्याप्रमाणे सामान घेऊन ये. आता मात्र सावनी म्हणते, मी आणि बाजारात. तर आता इंद्राताई म्हणतात, हो अगं, मसाला पण संपला आहे, भाज्या पण संपल्या आहेत, घेऊन ये ना, तसंही आता तू बाहेरच जात आहेस ना. तर आता सावनी म्हणू लागते, परंतु बाहेर जाऊन आणायची काय गरज आहे, आपण ऑनलाईन ऑर्डर तर करूच शकतो ना. तर आता इंद्राताई म्हणतात, नाही नाही, मला ऑनलाईन ऑर्डर आवडत नाही, कारण ते सगळं काही नीट येईल असं नसतं, त्यामुळे बाजारात जाऊनच घेऊन यावं लागेल. आणि म्हावरं काही ताजं मिळत नाही, त्यामुळे म्हावरं स्वतःहून बाजारात जाऊनच घेऊन यावं लागतं. तर त्यानंतर सावनी म्हणू लागते, परंतु आपण एकदा बाहेरून मागवलं तर काहीच बिघडत नाही. तर इंद्राताई म्हणतात, नाही नाही, सगळं बिघडेल, त्यामुळे तू जाऊनच घेऊन ये. आणि हो, कोळी मसाला तो तर आपल्याला मार्केटमध्ये जाऊनच घ्यावा लागतो, आणि म्हणूनच तुला मी सांगत आहे की आता तू बाहेर जात आहेस ना, मग घेऊन ये. तर आता सावनी ही इंद्राताईंना म्हणते, अहो परंतु मी एवढा चांगला मेकअप केला आहे, मग अशी तयार होऊन मी मार्केटला जायचं का, तुम्ही कोणाला तरी सांगा ना. तर इंद्राताई म्हणतात, अगं मी मुक्तालाच सांगितलं असतं, परंतु कसं आहे ना, तिला कामावर जायचं आहे आणि तुला तर काहीच काम नाही, आणि हो तुला शॉपिंग पण आवडते ना. आता तेवढ्यातच तिथे स्वाती येते आणि विचारू लागते, कोणी खाली जाणार आहे का. तर आता तेवढ्यातच इंद्राताई म्हणतात, हो हो, ही बघ, ही जातच आहे, तुला काही आणायचं आहे का. तर आता स्वाती म्हणू लागते की हो, जुईची औषधं संपली आहेत आणि तीच आणायची आहेत. तर आता इंद्राताई त्या औषधांचा कागद सावनीजवळ देतात आणि म्हणू लागतात, ही औषधं पण घेऊन ये हा, आणि आठवणीने घेऊन ये. तर आता मुक्ता म्हणू लागते, मम्मी मी आणते ना. तर आता इंद्राताई म्हणतात, नको गं, अगं तुला दात काढायला जायचं आहे ना, मग तू जा ना, आणि ही जातच आहे ना मार्केटमध्ये, मग ही घेऊन येईल. असं म्हणत इंद्राताई सर्व सामानाची यादी सावनीच्या हातात देतात आणि म्हणू लागतात, आठवणीने घेऊन ये हा सगळं. आता मात्र सावनीला खूप राग आलेला असतो. आता सावनी ही इंद्राताई आणि मुक्ताकडे रागाने पाहू लागते. तर त्यानंतर इंद्राताई सागरला विचारतात, सागर हे काय चाललं आहे, तुझ्या हातात उशी का आहे, तुम्ही म्हणजे उशांचा बाजार वगैरे मांडला आहे का. तर सागर म्हणतो, नाही नाही, असं काहीच नाही, मी आणि आदित्य उशा नीट ठेवत होतो, बाकी काही नाही. असं म्हणत सागर आता आदित्यला आपल्यामध्ये सामील करून घेतो आणि नंतर आदित्यजवळ जाऊन बसतो. आता आदित्यला या सगळ्याची गंमत वाटत असते. तर
सावनी ही मनाशीच म्हणू लागते की मैत्रिणीकडे गेले असते, परंतु हे काय मागे लागलं. तर आता इंद्राताई सावनीला विचारतात, जातेस ना. आता मात्र सावनीचा नाईलाज होतो. आता सावनी ही मार्केटमध्ये निघालेली असते. तर आता इंद्राताईंचा प्लॅन सक्सेस झालेला असतो. तर इंद्राताई नाटक करत म्हणू लागतात, काय गं, गॅसवर काय ठेवलं आहे का, जळल्याचा वास येत आहे. तर आता मुक्ता म्हणते, माझी उसळ. पण मुक्ताच्या लक्षात येतं की आपण तर गॅस बंद केला आहे. तर मुक्ता म्हणते, मी तर गॅस बंद करून आले आहे. तर आता सागरा मुक्ताला आवाज देत म्हणतो, ओ उसळ. तर इंद्राताई म्हणतात, काय हे. कारण इंद्राताईंनी सावनीला टोमणा मारलेला असतो, हे मुक्ताच्या लक्षातच आलेलं नसतं आणि म्हणूनच सर्वजण मुक्ताला हसू लागतात. आता मुक्ताच्या लक्षात येतं की हा सावनीसाठी टोमणा होता, परंतु मुक्ता आता हसू लागते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, माधवीताईंनी खीर बनवलेली असते आणि मुक्ताच्या वडिलांना म्हणू लागतात, पोरू बघ जरा, खीरीत काही कमी तर नाही आहे ना, बघ ना खीर कशी झाली आहे. तर ते विचारतात, खीर आणि आज अचानक. तर माधवीताई म्हणतात, चांगलं काम करत असताना चांगलं काहीतरी करावं म्हणूनच मी बनवली आहे. तर आता मुक्ताचे वडील म्हणतात, कमाल आहे ह्या. अगं माधवी, मला तर काहीच कळत नाही. अगं कधी कधी तू एवढी चिडलेली असतेस, कधी कधी शांत असतेस आणि शांतपणाने बोलत असतेस आणि कधी कधी तर शस्त्रच उगाडतेस. नक्की काय चालू आहे तुझ्या मनात. असो, परंतु बघ मुक्ता आली. आता मुक्ता ही त्यांच्यासाठी उसळ घेऊन आलेली असते. तर आता मुक्ताची आई माधवीताई म्हणू लागतात, मुक्ता अगं खीर बनवली आहे, खाऊन बघ ना. तर आता मुक्तालाही आश्चर्य वाटतं. मुक्ता विचारते, काय खीर आणि तू बनवली आहेस. तर माधवीताई म्हणतात, मी नाहीतर कोण बनवणार, पोरू बनवणार आहे का. अगं माझ्या घरात खीर मीच बनवणार आहे ना, आणि माझ्या घरात जेवण कोण बनवतं, मीच बनवते. तर त्यानंतर माधवीताई म्हणतात, काय झालं, तुम्हा सगळ्यांना आश्चर्य का वाटत आहे, मी खीर बनवलं याचं. तर मुक्ता म्हणू लागते, नाही आई, असंच विचारलं. तर मुक्ताचे वडील म्हणतात, सकाळपासून कडकडीत ऊन होतं आणि अचानक आता पाऊस सुरू झाला आहे, वातावरण कसं बदललं ना. तर मुक्ता म्हणते, एक्झॅक्टली. अगं आई, तू सकाळी एवढी टेन्शनमध्ये होतीस की आम्हाला तुझी काळजी वाटत होती आणि आता अचानक तू अशी खीर बनवली आहेस. तर आता मुक्ताची आई म्हणू लागते, म्हणजे आता खीर बनवायला तुझी परवानगी हवी का, म्हणजे आता घरात जे काही शिजत आहे त्यासाठी तुझीच परवानगी लागणार का. तर आता मुक्ताचं लक्ष तिच्या वडिलांजवळ जातो. तर मुक्ता ही आईला म्हणते, हे बघ आई, तू गॅसवर काय शिजवत आहेस, तू घरामध्ये काय बनवणार आहेस, तुझ्या गॅसवर काय शिजणार, याबद्दल मला काहीच बोलायचं नाही किंवा मी विचारणारही नाही आणि त्यासाठी माझी परवानगीही लागणार नाही. परंतु तुझ्या डोक्यात जे काही शिजत आहे ते तुला मला सांगावंच लागेल. कारण कसं आहे ना, काही झालं तरी मी तुझी मुलगी आहे, त्यामुळे तुझ्या डोक्यात काय शिजत आहे हे मला माहीत असायलाच हवं. कारण मला माहीत आहे, एवढा तुझा सकाळचा राग खिरीने वितळून जाईल असं तर नाहीच ना, त्यामुळे नक्कीच काहीतरी तुझ्या डोक्यात शिजत असेल. आता मुक्ता ही आईला समजावत म्हणते, आई मला माहीत आहे की तुला सावनीचा राग येतो, परंतु आदित्य या कुटुंबाचा भाग आहे, त्याला कुटुंबाची गरज आहे आणि हे कुटुंब त्याचं आहे, हे कुटुंब एकत्र आहे, तो एकटा नाही, याची जाणीव त्याला व्हायला हवी. हेच तुझं काउन्सिलिंग सांगत असताना. तर आता माधवीताई विचारतात, म्हणजे तुला मान्य आहे ना की माझं काउन्सिलिंग चालू असतं आणि मी काउन्सिलिंग घेते ते. तर मुक्ता म्हणते, म्हणजे आई तू असं का बोलत आहेस. तर माधवीताई म्हणतात, आता विषयाला फाटे नको, तू काय घेऊन आली आहेस. तर मुक्ता म्हणते, उसळ. आता माधवीताई त्या उसळीची चव चाखून पाहतात, परंतु त्याचवेळी त्यांना ठसका लागतो. तर माधवीताई म्हणतात, अगं काय हे किती तिखट बनवलेस. तर मुक्ता म्हणते, आई खरंच खूप तिखट झालं आहे का. तर माधवीताई म्हणतात, अगं खरंच खूप तिखट झालं आहे, एवढं तिखट. तर मुक्ता म्हणते, आई अगं खरं सांगतेस तू. तर आता मुक्ताचे वडील म्हणतात, थांब 1 मिनिट, मीच बघतो. असं म्हणत आता मुक्ताचे वडील स्वतःहून त्या चव पाहतात. आता जेव्हा ते त्या उसळीची चव चाखून पाहतात तेव्हा ते मुद्दामून म्हणू लागतात, नाही गं, तिखट वगैरे काहीच नाही, खूप मस्त झाली आहे, 1 नंबर, मला तर खूप आवडली आहे. तर आता माधवीताई म्हणतात, पोरू अरे तू तर धडधडीत खोटं बोलत आहेस, बघ ना तुझी तर शिट्टी वाजली आहे आणि डोक्यातून कारंजे निघत आहेत आणि तरीसुद्धा तू खोटं बोलत आहेस. राहून देत, म्हणजे असं आता मला म्हणावं लागेल की मलाच तिखट लागले आणि माझंच तोंड तिखट झालं आहे. तर आता मुक्ता हसू लागते आणि म्हणू लागते, बाबा थांब, खरंच ते खूप तिखट असणार, कारण त्यांचं तिखट खूप तिखट असतं ना, त्यामुळेच तिखट झालं असणार. तर माधवीताई म्हणतात, काय. तर मुक्ता म्हणते की हो, मसाला खूपच तिखट आहे, परंतु आता मी एक काम करते, यामध्ये खोबरं आणि गूळ घालू का, म्हणजे बरोबर होईल. तर त्यानंतर माधवीताई म्हणतात, नको. तर मुक्ता म्हणते, आई अगं तू याचं प्रेशर घेऊ नकोस, तुम्ही जेवण करून घ्या, जेवण झालं असेल ना. तर माधवीताई म्हणतात की हो. तर त्यानंतर माधवीताई म्हणतात, मलाही खूप कामं आहेत. तर मुक्ताचे वडील म्हणू लागतात, परंतु आता माधवीताई काही ऐकून न घेता आपली कामं आहेत असं म्हणून निघून जातात. तर मुक्ता म्हणते, आई अगं मी तुला आराम करायला सांगते, परंतु माधवीताई निघून जातात. तर आता मुक्ताचे वडील म्हणतात, मुक्ता अगं खरंच खूप तिखट झालं आहे. तर आता ते खीर मागून घेतात. तर मुक्ता म्हणते, बाबा ही घे खीर. तर त्यानंतर मुक्ताचे वडील मुक्ताला म्हणतात, मुक्ता माधवी जरी वरवर दाखवत असली
तरीसुद्धा तिच्या डोक्यामध्ये काहीतरी चक्र चालू आहे. काय चालू आहे मला माहीत नाही. मला जर कळालं तर मी तुला सांगेन. तर आता मुक्ताही स्वामींना हात जोडत म्हणते, स्वामी, आईच्या डोक्यात असा कोणताही विचार येऊन देऊ नकोस, तिला अशी कोणतीही बुद्धी देऊ नकोस की काहीतरी विरुद्ध प्लॅन करावं. तर त्यानंतर मुक्ताचे वडील म्हणतात, मुक्ता, हे तर सगळं तुझ्या चांगल्यासाठीच होत आहे ना. ठीक आहे, तू अगोदर जेवण करून घे, जेवण झाल्यानंतर ये. तर मुक्ता विचारते, का बाबा? तर मुक्ताचे वडील मुक्ताला म्हणतात, अगं, आईस्क्रीम मागवलं आहे. कित्येक दिवस झाले की वितळलेलं आईस्क्रीमच आपण खाल्लं नाही आहे. तर मुक्ता म्हणते, कित्येक दिवस नाही तर कित्येक महिने झाले आहेत की आपण वितळलेलं आईस्क्रीमच खाल्लं नाही. तर आता मुक्ता म्हणते, ठीक आहे, मी येते. असं म्हणत आता मुक्ता निघून जाते. तर दुसरीकडे पाहायला मिळतं, इंद्राताई पेंटरला घेऊन आलेले असतात आणि म्हणू लागतात, या चकाचक रंग पाहिजे. हो, परंतु पैसे कमी घ्यायचे हां, नाहीतर माझ्याच तोंडाचा रंग उडायचा. आणि हो, मी जसे सांगेन तसेच रंग द्यायचे आहेत. तर आता इंद्राताई त्यांना समजावून सांगत असतात. तर सागर विचारतो, अगं, हे काय चाललं आहे? तर आता इंद्राताई सागरशी काही न बोलता त्यांना म्हणू लागतात, अरे, मी तुम्हाला बोलवलं आहे, मग तुम्हाला मी जसे कलर सांगते तसेच कलर द्यायचे आहेत. आणि हो, माझा आवडता कलर आहे लाल. मग तो रंग एका भिंतीला द्यायचा आहे. आणि सागराच्या पप्पांचा आवडता रंग निळा, म्हणजे समुद्राच्या पाण्यासारखा निळा, मग तो एका भिंतीला द्यायचा आहे. तर मुक्ता ही सागरला विचारते, सागर, काय चालू आहे? तर आता सागर हा मुक्ताला म्हणतो, घराचा आकाशकंदील. तर आता मात्र मुक्ताला धक्काच बसतो. मुक्ता विचारते, काय आकाशकंदील? तर सागर म्हणतो, हो, दिवाळीला नाही का आपण आकाशकंदील लावतो, त्याला सगळ्या दिशेने असा जिलेटिन पेपर लावलेला असतो आणि जेव्हा आपण लाईट पडतो तेव्हा लख्ख प्रकाश पडतो आणि सगळीकडे वेगवेगळे रंग असतात. तेच चालू आहे आई, तेच काहीतरी करत आहे. तर त्यानंतर इंद्राताई त्यांच्याशी काही न बोलता त्या पेंटरला म्हणत असतात, तुमचं काम अगदी चकाचक झालं पाहिजे, पैशाची काळजी करू नका, कारण इथलं काम जर चांगलं झालं तर माझ्या बऱ्याच ओळखी आहेत, म्हणजे सर्व कामांच्या ऑर्डरी तुमच्याचकडे. आता इंद्राताईंना सागर विचारतो, मम्मी, अगं, काय आहे? तर मुक्ता विचारते, हो ना. तर आता इंद्राताई म्हणतात, अरे पोरांनो, हा कलर जर आपल्या भिंतीला लागला तर घरामध्ये ज्या काही किड्या मुंग्या आपलं रक्त पितात ना, त्या पळून जातात. असं म्हणत इंद्राताई त्या दादांना म्हणतात, ओ भाऊ, तुम्ही तुमच्या कामाला सुरुवात करा. तर आता मात्र सागर आणि मुक्ताला काहीच कळत नसतं की इंद्राताईंच्या मनात नक्की काय चालू आहे. तर दुसरीकडे सावनी ही सगळं मार्केटमधून बाजार घेऊन आलेली असते. तर आता सावनीमध्ये ओ माय गॉड, किती सामान आणि गाडी पण नाही, आणि काय काय करायला लावेल ही बाई काय माहीत. तर आता मात्र सावनीला इंद्राताईंचा खूप राग आलेला असतो. सावनी म्हणू लागते, केवढ्या या बॅगा, मी खरंच खूप थकले आहे, परंतु इथे आल्यानंतर पाणी विचारायला सुद्धा कोण नाही आहे. आता सावनीला शिंका येतात. सावनी म्हणू लागते, कसला वास आहे हा? घाणेरडा किती वास येत आहे. नाही, मला हा वास सहन होत नाही. आता सावनी मागे पाहते तर कलर काम करण्यासाठी दादा आलेले असतात. आता सावनी त्यांना म्हणू लागते, ओ, काय चाललं आहे? तर ते म्हणू लागतात, आम्ही पेंटिंग करत आहोत. सावनी म्हणते, थांबू आहे? तर ते म्हणतात, नाही, हे थांबू शकत नाही, कारण यासाठी आम्ही ॲडव्हान्स घेतला आहे, त्यामुळे काम थांबणार नाही. आता मात्र सावनीला शिंकावर शिंका येत असतात. सावनीला खूप त्रास होत असतो. तर सावनी म्हणू लागते की अच्छा, हा सगळा काही प्लॅनच आहे, परंतु माझं कोणीही ऐकून घेणार नाही, मलाच इथून निघून जावं लागेल. असं म्हणत सावनी तिथून निघून जात असते. आता हे सगळं काही इंद्राताई पाहतात. आता इंद्राताईंना हसायला येत असतं. तर सागरा मुक्ताला म्हणतो, म्हणजे हे सगळं काही मम्मीचंच तर प्लॅन होतं? मुक्ता म्हणते, म्हणजे? तर सागर म्हणतो की हो, कारण सावनीला कलरची ॲलर्जी आहे आणि तिला कलरमुळे त्रास होतो हे मम्मीला चांगलंच माहीत आहे, आणि म्हणूनच मम्मीने हे सगळं काही मुद्दाम केलं आहे. आता मात्र मुक्ताला खूप वाईट वाटत असतं. आता ते दादा काही काम थांबवायला तयार नसतात आणि म्हणूनच सावनी स्वतःहूनच तिथून पळ काढते. आता सावनीच्या शिंकांचा आवाज माधवीताईंच्या कानावर पडतो. माधवीताई म्हणतात, आवाज तर येत आहे, म्हणजे प्लॅन सक्सेस झाला. आता माधवीताईंनाही खूप आनंद झालेला असतो. आता स्वातीही इंद्राताईंना म्हणते, मम्मी चांगलीच चिडली तिची. तर आता इंद्राताई म्हणतात, जिरली नाही, जिरवली आहे मी, आणि 101 वालीने तिची जिरवली आहे. आता अशाच तिला आम्ही त्रास देणार. आता हे सगळं ऐकून मुक्ताला धक्काच बसतो. आता सागरला हे ऐकून आश्चर्य वाटतं. सागर म्हणू लागतो, म्हणजे मम्मी आणि आई एकत्र येऊन हे सगळं काही करत आहेत? तर इंद्राताई स्वातीला म्हणतात, अगं, माझी जुनी सून आहे आणि तिच्या सवयी मला चांगल्याच माहीत आहेत. आता तर मी तिला सोडणार नाही. तर सागर म्हणतो, हे सगळं तुम्ही? तर त्यानंतर मुक्ताही मनाशीच म्हणते, म्हणजे अच्छा, आई यासाठीच तर सकाळपासून खुश होती का? म्हणजे आई तिथे खुश आणि मम्मी इथे कलरचा प्लॅन करत होते. म्हणजे सतत जर या दोघी एकत्र आल्या तर काय होऊ शकतं याचा विचारही मी करू शकत नाही. बरं आहे स्वामी की या दोघीही एकत्र येत नाहीत, नाहीतर काय झालं असतं. परंतु यांना मी कसं समजावू? सावनी एकटी नाही, आदित्य आहे, आणि आदित्य तिच्या आईच्या बाबतीत खूप पॉझिटिव्ह आहे. आदित्यला हे सगळं कळालं तर त्याला खूप त्रास होणार आहे. तर आता पुढील
भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं सावनी ही बॅग घेऊन निघालेली असते. तर मुक्ता ही सावनीला विचारते, सावनी थांबा, तुम्ही कुठे निघत आहात? तर आता सावनी ही मुक्ताला म्हणू लागते, तुझी आई आणि माझी एक्स सासूबाई मिळून मला त्रास देण्याचा प्लॅन करत आहेत, त्यामुळे मी आता या घरात राहणार नाही, त्यामुळे मी आता इथून निघून जात आहे. तर आता मुक्ता ही सावनीला थांबवत असते. तेवढ्यातच माधवीताई येतात आणि म्हणतात की हो, जोपर्यंत तुम्ही या घरात आहात तोपर्यंत आम्ही असा त्रास देतच राहणार आहोत. तर त्यानंतर सावनी म्हणू लागते, जितका त्रास तुम्ही मला देणार आहात आणि जितका त्रास मला होणार आहे तितकाच त्रास तुमच्या मुलीला होणार आहे आणि मुलीलाही सहन करावा लागणार आहे. आता माधवीताई म्हणतात, या घरात एकतर तुम्ही राहाल नाहीतर माझी मुलगी, असं म्हणत आता माधवीताई मुक्ताला घरी घेऊन येतात. आता सागर त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करत असतो, परंतु सागरचंही माधवीताई काही ऐकून घेत नाहीत आणि मुक्ताला घरी घेऊन येतात. आता मात्र सावनीला खूप आनंद झालेला असतो. आता सावनी ही मनाशीच म्हणते, बरं झालं गेली, आता तिची जागा या घरात तुलाच भरून काढायची आहे सावनी. आता मुक्ता घरातून निघून गेल्यामुळे सावनीला खूप आनंद झालेला असतो. परंतु आता इंद्राताई आणि माधवीताई मिळून सावनीला कसा धडा शिकवतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. त्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.